सरी बरसत होत्या. पाऊस थांबायचं लक्षण नव्हतं. रीमाला थांबून चालणार नव्हतं. अनेक इंटरव्ह्यूला नकार. कंटाळून गेला होता जीव. आज समोरूनच फोन होता. कंपनी मोठी होती, शिवाय अंधेरीला. 4 स्टेशन बोरिवलीहून. पाऊस थांबेल असं वाटत नव्हतं. वाट पाहण्यात ही पॉईंट नव्हता. शेवटी रीमाने बाहेर येऊन रिक्षाला हात केला. बोरिवली स्टेशनला 8-10ची लेडीज स्पेशल पकडली. पांढरा रंग. सोमवार असल्याने घातलेली अमेरिकन जॉर्जेट पार भिजून गेली होती. अंधेरी स्टेशन केव्हा आलं कळलंच नाही. जवळच ऑफिस. रीमाने छत्री उघडली, पण वारा खूप असल्याने छत्री बंद करावी लागली. डोक्यावर रुमाल ठेवून प्रवेश केला ऑफिसमध्ये. लिफ्टमधील मिररमध्ये बघितलं. केस लांब सडक, एकदम भिजून गेले होते. रीमाने हातानेच केस नीट करत घड्याळाकडे पाहिलं. बापरे, 9 वाजून गेले होते. तिने तसंच रिसेप्शनिस्टकडे जाऊन कुठे आहे इंटरव्ह्यू ते कन्फर्म केले. हातातील रुमालाने अलगद पापणीवर ओथंबलेले पावसाचे थेंब टिपले. आणि मे आय कम इन सर? उत्तराची वाट बघत असतानाच आतून सौम्य आवाजात यस ऐकू आलं. तशी ती आत आली. समोर चेअरमधील व्यक्ती पाठमोरी होती. यू आर लेट. यस सॉरी, पण पाऊस खूप होता. रिक्षाही मिळत नव्हती. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट. न थांबता एका दमात ती बोलून गेली. समोरची व्यक्ती खुर्चीतून हल्ली खाली वाकली. ड्रॉर उघडल्याचा आवाज आला आणि परत बंद केल्याचा. त्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नव्हतं. जशी त्याने मान वर केली आणि रीमाची त्याची नजरानजर झाली, रीमा अचंबित झाली. समोर नॅपकिन देणारी व्यक्ती अनिकेत होती. रीमा आश्चर्याने बघतच राहिली. अनिकेत? हो. रीमाला नकार देणारा. कारण सांगितलं नव्हतं, पण एवढंच कळलं होतं, त्याला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. खरं तर रीमाला फोटोच आवडला होता. पांढरा शर्ट घातलेला फोटो. त्या शर्टची बटणं उघडी असल्याने दिसणारी भारदस्त छाती, कपाळावर असलेला गॉगल, डिग्री ही UKची. रीमाने नाकारण्यासारखं काही नव्हतं. रीमाने स्वप्नसुद्धा विणायला सुरुवात केली होती. बघायला येणार हे देखील ठरलं होतं रविवारी. पण अचानक पप्पांना फोन आला होता. काही कारणाने मुलाने लग्न करण्यासाठी नकार दिला होता. त्याच्या मम्मीने तर माफी मागितली होती सर्वांचीच. रीमा खूप आशा लावून बसली होती. कारण जाणून घेण्याची खूपच इच्छा झाली होती. फोटोच्या मागे नंबर होता. रीमाने कुणी घरात नाही बघून मोबाईल उचलला. नंबर डायल केल्यावर भारदस्त आवाज आला. हॅलो. यस, हू इज स्पीकिंग? हळव्या आवाजात रीमाने उत्तर दिलं. मी रीमा सरदेसाई. ऐकल्यावर ओके 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 बोला. मी फक्त आपला थोडासा वेळ घेते. मला जाणून घ्यायची इच्छा आहे. माझा फोटो पाठवल्यानंतर तुमच्याकडून होकार आला होता आणि तुम्ही बघायला यायचंही ठरवलं होतं. मग अचानक नकार देण्यासारखं काय घडलं? मला जाणून घ्यायचं आहे. रीमा आपल्या मनातलं बोलून मोकळी झाली. थोडा वेळ शांतता पसरली आणि मग अनिकेतने सांगितलं, मी लग्नासाठी प्रिपेअर नव्हतो. मम्मीने आणि पप्पांनी फोर्स केला होता. मुळातच मी बाहेर जाऊन शिक्षण घेतल्यानंतर मला स्वतःलाच थोडासा स्पेस द्यायचा होता आणि कंपनीची मोठी पोस्ट, डायरेक्टरची, त्या पोस्टला मला न्याय द्यायला हवा होता आणि म्हणून मी. रीमाने फोन कट केला. उत्तर मिळालं होतं. अपेक्षाभंगाचं दुःख काय असतं अनिकेतला समजणारं नव्हतं. त्या फोटोत रीमाने आपलं मन गुंतवलं होतं. असं तिला नकार येत नव्हते, पण तिच्या रूपाला, शिक्षणाला साजेसं स्थळ नसल्याने तिचे पप्पा पुढाकार घेत नव्हते हे सत्य होतं. आज अचानक इंटरव्ह्यूला नेमकं तोच समोर आल्यावर रीमा बावचळून गेली होती. अनिकेतने फोटोत पाहून आज असं कसं ओळखलं यात संभ्रमात रीमा होती. घे, फ्रेश होऊन ये. व्हॉट कॅन आय ऑर्डर फॉर यू? टी ऑर कॉफी? रीमा काहीच न बोलता उठली. ओले केस वॉशरूममध्ये जाऊन पुसले. आरशासमोर बघितल्यानंतर जाणवलं टिकलीही पडली होती. तिने केस अलगद झटकले. आजचा इंटरव्ह्यूचा निकाल ही निगेटिव्हच असणार. विचार करत करत ती बाहेर आली. अनिकेत तिलाच निहाळत होता. कॉफी घे. प्लेट्समध्ये मारी बिस्किटे होती. रीमाने कॉफी घ्यायला सुरुवात करून मुद्द्याला हात घातला. इंटरव्ह्यू कधी घेणार? अनिकेतने चेहऱ्यावर नजर रोखून विचारले. घाई आहे का? अनिकेतने विचारल्यावर तिने कॉफीचा एक घोट घेत, नाही म्हणजे जर सिलेक्शनच होणार नसेल तर? आय एम गोईंग फॉर अनदर इंटरव्ह्यू. इट इज टुडे ओनली. डिपेंड राहायला नको उगाच अपेक्षा ठेवायची. आणि रीमाने अनिकेतकडे रोखून पाहिलं. आणि काय? अनिकेतने रीमाला बोलतं करायचा प्रयत्न केला. ते पाहून रीमा आज पटकन बोलून गेली. अपेक्षाभंगाचं दुःख पचवताना परत त्रास व्हायचा. रीमा बोलून गेली. परत म्हणजे? अनिकेतने अचंबित होत विचारले. याआधी झाला होता का इंटरव्ह्यू? तोही याच कंपनीत? रीमा खरं तर रागातच होती, पण शांतपणे उत्तर दिलं. नाही, इंटरव्ह्यू होणार होता, पण झाला नाही. त्याआधीच नकार आला. अनिकेतच्या लक्षात आलं. रीमा त्याने दिलेल्या नकारासंदर्भात बोलत होती. ओके ओके अंडरस्टँड. अनिकेतला काही बोलूच द्यायचं नाही ठरवून रीमा तिथून उठली. मला निघायला हवं. पर्स खांद्यावर अडकवून उठली. थँक्स फॉर कॉफी. सो इफ यू आर इन हरी टुडे.
टुमॉरो आय विल कॉल यू फॉर इंटरव्ह्यू इफ यू डोंट माइंड. म्हणजे तुमचा नकार नाही का? मला वाटलं. रीमा थोडीशी गोंधळली होती. मी इंटरव्ह्यू घेतला नाही अजून. आय थिंक यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर टुडे, सो विल मीट टुमॉरो. इज दॅट ओके? हा आवाज तार्ज होता का? रीमाने स्वतःलाच प्रश्न केला. जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता. रीमाने खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश निरभ्र झालं होतं. सरी बरसायच्या थांबल्या होत्या. उद्याच्या इंटरव्ह्यूसाठी अलगद होकार देऊन अनिकेतकडे पाहिलं. शार्प 10 ओके. रीमा पण ओके म्हणून केबिनमधून बाहेर पडली. पाठवून एक्सक्यूज मी म्हणत अनिकेत बाहेर आला होता. हातात रीमाचा रुमाल होता. रीमाने थँक्स म्हणत लिफ्टकडे धाव घेतली. उगाचच हृदयाचे ठोके वाढलेले वाटले. बसस्टॉपवर आल्यावर उद्या यायचं का नाही हे विचार घोळवत घरी आली. झालेला प्रकार पप्पांना सांगितला नाही. सिलेक्शन झालं की मग बघू. दुसरा दिवस उजाडला. काय ड्रेस का साडी, काय करावं या विचारत असतानाच मम्माची केसरी रंगाची कलकत्ता साडी तिने सिलेक्ट केली. नेसल्यानंतर स्वतःला कितीतरी वेळ तिने स्वतः निरखून बघितलं. अनिकेतने नाकारावं असं काही कारणच नव्हतं. पण करिअर करताना बरीच जणं हे नक्कीच बघताना आढळत असल्याचं जाणवलं होतं. दुसरा दिवस. इंटरव्ह्यूसाठी वेळेतच पोचली. मे आय? ये रीमा, वेटिंग फॉर यू ओनली. रीमाला बसायला दिल्यानंतर अनिकेतने एन्व्हलप काढून रीमासमोर धरलं. घे. अनिकेतने पुढे केल्यावर रीमाने प्रश्न केला. काय आहे त्यात? बघ की म्हणत अनिकेत हसला. रीमाला पुन्हा एकदा वाटलं. दिल की धडकन कभी इतनी प्यारी न थी. आज चक्क अपॉइंटमेंट लेटर होतं. अजून तू तुम्ही इंटरव्ह्यू देखील घेतला नाही. आणि अनिकेत परत हसला. अपेक्षाभंगाचं दुःख खूप कठीण असतं नाही का? कालच तू म्हणालीस ना. हो, ते मी मागचं सगळं आठवलं म्हणून. रीमा वरमली होती. ओके, त्याचीच तर ही भरपाई. आपल्यामुळे कोणाला तरी त्रास झाला हे कालच मला जाणवलं. आणि त्या चुकीची भरपाई आज मी केली. तुला नकार दिल्यानंतर मम्माने खूप सिरियसली घेतलं. त्यानंतर तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्या गडबडीत स्थळ बघणं तर दूर, पण विचारसुद्धा करू शकलो नाही. तुझा फोटो परत करायला दिला होता, तोही तसाच राहिला. मध्यंतरी पप्पांनी परत एकदा तुझ्या स्थळाबद्दल विचार करायला सांगितलं होतं, पण धीर झाला नाही. वाटलं परत बघायला येतो सांगितलं आणि तू नकारलंस तर. त्यावेळी कळलं अपेक्षाभंग म्हणजे काय असतं. खूप वेळा तुझ्या फोटोबरोबर संवाद साधले, माफीही मागितली, पण प्रत्यक्षात मात्र धीर झाला नाही. पण मनापासून माफी मागितली की देव देखील माफ करतो. आणि म्हणूनच तू माझ्यासमोर अशी अचानक आलीस. आणि तू गेल्यावर मी हे अपॉइंटमेंट लेटर टाईप करून घेतलं. एकदा वाटलं तू नाही येणार इंटरव्ह्यूला, पण एक मन म्हणत होतं तू नक्की येशील. न थांबता अनिकेत बोलत होता. रीमा त्या लेटरवरील त्याच्या सहीवरून हात फिरवत बसली. हलकेच स्माईल देऊन पप्पांना सांगते म्हणत तिने मोबाईल हातात घेतला. अनिकेतने पटकन तिला थांबवलं. थांब, एकाच वेळेला 2 गुड न्यूज दे. रीमाने आश्चर्याने अनिकेतकडे पाहिलं. भुवया उंचावत काय? असा इशारा केला. अनिकेतने उठून जवळ जात माझी जीवनसाथी बनशील का? अलगद त्याने आपला हात रीमाच्या हातावर ठेवला. रीमाकडे शब्द नव्हते. तिने आपली नजर त्याच्या नजरेत मिसळू दिली आणि मान हलवून होकार दिला. शब्दांची गरज नव्हती. नजर से हो रही है बात प्यार. अनिकेतने संध्याकाळी मी घरी मम्मी पप्पांना भेटायला येतो म्हणून सांग. रीमाला अनपेक्षितपणे अनिकेत भेटला होता. तिच्या स्वप्नांचा राजकुमार. सारंच अनपेक्षित होतं. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.